धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पडली। यंदा मतदारांनी जवळपास 65% मतदान यावेळी केलेलं आहे। 5 मतदारसंघामध्ये आता ज्या काही मतपेट्या आहेत या मतपेट्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या आहेत। जवळपास 1753 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडली होती आणि त्यानंतर या सर्व मतपेट्या या विविध तालुक्यातील प्रमुख ठिकाणी स्ट्रॉंग रूमला ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या स्ट्रॉंग रूमला ठेवण्यात आलेल्या या मतपेट्यांना अत्यंत चांगला आणि कडक असा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। परराज्यातील केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान या ठिकाणी या मतपेट्यांची निगराणी करताना आपल्याला दिसत आहेत। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, साक्री, शिरपूर, त्याचबरोबर धुळे ग्रामीण आणि धुळे शहर या ठिकाणी हे मतदान केंद्राचे जे काही स्ट्रॉंग रूम आहेत हे ठेवण्यात आलेले आहे आणि स्थानिक पोलिसांसह या ठिकाणी केंद्रीय सुरक्षा दलाचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने नक्की निकाल कोणाच्या बाजूने जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनीष वासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।